आज फक्त एवढीशा डाळीमध्ये मी तुम्हाला भाजी बनवून दाखवणार आहे. तीच रेसिपी पूर्ण बघा. तर वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आपल्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. अशा पद्धतीची रेसिपी मी तुम्हाला बनवून दाखवते आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. बघू शकता तुम्ही. तर या भाजीचं नाव आहे, तर आमच्याकडे याला म्हणतात तिखट तुरीची डाळ. तर आमच्याकडे याला असं म्हणतात. याची पद्धत पूर्ण वेगळी आहे. तुम्ही असं समजू नका की मी डाळ बनवणार आहे किंवा डाळ तडका बनवणार आहे. तसं काही मी बनवणार नाही आहे. तुम्ही बघा, पुढे पूर्ण व्हिडिओ बघा, स्किप न करता बघा. आता मी छानपैकी आधी डाळ कुकरला लावून घेणार आहे. ज्या पद्धतीने आपण वरणाची डाळ बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला थोडंच पाणी घालून 1 ग्लास पाणीमध्ये डाळ शिजवून घ्यायची आहे. 4-5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. छानपैकी डाळ सॉफ्ट अशी झाली पाहिजे. आता मी कुकरला सगळं लावून घेतलं आहे. त्यामध्ये मी काही घातलेलं नाही, फक्त पाणी आणि डाळ एवढंच घातलं आहे. डाळ बघितलं होतं तुम्ही, खूप कमी क्वांटिटी मध्ये मी डाळ घेतली होती. आणि आता मी कुकरचं झाकण लावून घेते आणि शिट्ट्या मी काढून घेणार आहे. तर ही रेसिपी अगदी करायला सोपी आणि सगळ्यांना मनसोक्त आवडेल अशा पद्धतीची आहे. घरातील सगळे लोक आनंदाने खातील आणि कोणीही म्हणणार नाही की तू ही भाजी कशापासून बनवली आहे. त्यांनाही खूप आवडेल, मुलांनाही खूप आवडेल आणि अगदी म्हातारे कोतारे सगळे खातील. लहान मुलं मोठे सगळे आवडीने ही रेसिपी खातील. एवढी छान आणि चविष्ट अशी बनते. तर आमच्याकडे तर कायमच बनते. तर आमच्या खानदेशकडची ही स्पेशल अशी रेसिपी आहे. ती तुमच्याकडे मी तुम्हाला मी शेअर करत आहे. तर मी आधी काय केलं, यामध्ये मी कोणतंच जास्त मसाले किंवा जास्त भाजीपाला वगैरे मी यामध्ये ऍड करणार नाही आहे. फक्त एक कांदा मी काढून घेतला आहे आणि लसूण आणि शेंगदाणे आपल्याला लागणार आहेत. शेंगदाणे थोड्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला दाखवणार आहे केवढे आपल्याला लागतील ते. तर मी आधी एक मोठा साईजचा कांदा कापून घेतला आहे बारीक असा. आणि आता मी शेंगदाणे काढून घेत आहे. शेंगदाणे आपल्याला छानपैकी काढून घ्यायचे आहेत. एवढे मी शेंगदाणे घेतले आहेत. अंदाजाने तुम्ही घेऊ शकता. जास्त लोक असतील तर जास्त घ्या. भाजी पातळ पाहिजे असेल, घट्ट पाहिजे असेल, ते यावरतीच डिपेंड करतं. अगदी त्या प्रमाणात तुम्ही शेंगदाणे घेऊ शकता. आता एक अख्खा सोललेला लसूण मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतला आहे. त्यामध्ये मी भाजलेले शेंगदाणे ऍड करणार आहे. तर आपल्या कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत. तर मी आता एका कढईत काढून घेते आणि एक कढई ठेवून छानपैकी शेंगदाणे, तर या कढईमध्ये मी शेंगदाणे भाजून घेणार आहे. तर छानपैकी कढई तापली का त्यामध्ये शेंगदाणे ऍड करायचे आहे आणि फ्राय करून घ्यायचे आहे. जास्त शेंगदाणे आपल्याला भाजायचे नाही, थोडेसे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. तर बघू शकता तुम्ही, आपले शेंगदाणे भाजले की तुम्हाला मी दाखवते कशा पद्धतीने. अगदी तेवढेच शेंगदाणे आपल्याला भाजायचे आहे, जास्त भाजायचे नाही. त्यामुळे काय, भाजी चव टेस्ट चेंज होऊन जाईल. त्यामुळेच आता एवढेच मी भाजून घेतले आहे. आणि एकही साल मी शेंगदाण्याची काढलेली नाही. त्यामध्ये खूप सारी प्रोटीन्स, आयरन असतात. त्यामुळे ती साल न काढता आपण त्याच पद्धतीने यूज केलं पाहिजे. आता मी छानपैकी मिक्सरला ग्राइंड करून घेतलं आहे आणि तुम्हाला दाखवलं आहे मी कसं बारीक केलं आहे, एकदम बारीक केलं आहे. आणि आता मी कुकर ओपन केला आहे. त्यामध्ये डाळ छानपैकी मिक्स करून घेत आहे. डाळही आपली रेडी आहे. आता एक कढई ठेवूया गॅसवरती. लो फ्लेम वरती कढई ठेवायची आहे आणि त्यामध्ये मी तेल ऍड करणार आहे. जिरं आणि मोहरीचा तडका द्यायचा आहे. जिरं थोडं जास्त प्रमाणात मी घातलं आहे, कारण की डाळचं आणि जिरंचं कॉम्बिनेशन खूप छान असतं. जिरं मोहरी फोडल्याशिवाय डाळीला चव येत नाही. खास म्हणजे तुरीची डाळ, त्यामध्ये जिरं मोहरी खूप छान लागते. आता मी जिरं मोहरी ऍड करून घेतले आहे आणि त्यामध्ये आपण बारीक कापलेला कांदा होता तो टाकायचा आहे. त्याला आपण परतून घ्यायचा आहे. छान ब्राऊन होईपर्यंत त्याला आपण परतून घेऊया. बघू शकता तुम्ही, आपला कांदा छानपैकी फ्राय झालेला आहे. त्यामध्ये मी हळद, मीठ आणि लाल तिखट
एवढंच हे ऍड करणार आहे. मी कोणताही मसाला यामध्ये ऍड केलेला नाही. आणि मसाला ऍड केला की या भाजीची टेस्ट जाते. त्यामुळे या भाजीमध्ये मसाला ऍड करण्याची गरज नसते. फक्त लाल तिखट आणि आपण जे बारीक वाटण तयार केलं होतं तेवढं यामध्ये मी ऍड करत आहे. आणि आपण जी डाळ शिजवून घेतली होती ती देखील यामध्ये ऍड केली आहे. आता थोडंसं पाणी ऍड करूया. तुम्हाला हवं तितक्या प्रमाणात तुम्ही पाणी ऍड करू शकता. मी माझ्या क्वांटिटीनुसार पाणी ऍड करत आहे. जेवढं आम्हाला पुरेसं होईल तेवढंच मी यामध्ये ऍड करणार आहे. आता छानपैकी भाजी मिक्स करून घ्यायची आहे. आपल्या भाजीला छान असं तेल सुद्धा सुटलं आहे आणि भाजी म्हणजे एक नंबर अप्रतिम अशी चव. सगळ्यांना भरभरून आवडणारी. आमच्याकडे तर दर 2 दिवसाला ही भाजी बनत असते. पावसाळ्यामध्ये खूप कमी भाजीपाला अवेलेबल असतो. अगदी मार्केटला गेलं तर सगळा भाजीपाला ओला असतो. कोथिंबीर देखील ओली असते. त्यामुळे मी अशा भाज्या बनवत असते आणि चवीला एवढ्या छान लागतात. शेंगदाणे टाकून भाजी. आणि तसेच तुम्हाला शेंगदाणे टाकून वांग्याची भरली भाजी खायची असेल तर नक्की कमेंट करा. ती देखील मी तुमच्यासोबत शेअर करेल. आणि आता बघा आपली भाजी छानपैकी मिक्स करून घ्यायची आहे आणि आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे भाजीला. तोपर्यंत मी मिक्स करून घेत आहे. कारण जे आपण वाटण घातलं होतं त्यामध्ये थोडं लसूण मोडे चिकून गेलं होतं ते मी थोडं मोकळं करून घेतलं आहे. पाच मिनिटं आपल्याला भाजी होऊ द्यायची आहे. जास्त वेळ करायची गरज नाही कारण की आपण आधी शिजून घेतली होती. त्यामुळे जास्त वेळ भाजी चालू ठेवण्यापेक्षा आपण थोड्या वेळ 5 मिनिटं सफिशियंट आहे. जास्त वेळ ठेवायची गरज नाही. आता भाजीला आपली उकळी फुटली आहे. छानपैकी गदक फुटला आहे. आमच्याकडे याला गदक म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात ते पण कमेंट करा. तुम्ही भातासोबत देखील भाजी खाऊ शकता आणि चपाती सोबत देखील खाऊ शकता. तर मी चपाती भाकरी यासोबत ज्वारीची भाकरी खूप एक नंबर लागते. ज्वारीची भाकर आणि ही भाजी एवढं छान पोट भरेल ना तुमचं. अगदी 2 भाकरी सहज तुम्ही खाल आणि संपवाल. एवढी छान अशी भाजी लागते ही. चवीला अप्रतिम. सगळ्यांनी बनवून बघा आणि मग मला नक्की कमेंट करा. तर मी तुमच्यासाठी अजून नवीन रेसिपी घेऊन येईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आपलं चॅनल हे नवीन आहे त्यामुळे नक्की सपोर्ट करा. पूर्ण व्हिडिओ वॉच करा आणि तुमचा एक लाईक मला सपोर्ट देऊ शकतो. आता बघा तुम्ही आपली भाजी आणि त्यामध्ये भाजीला छान असा कट सुटला आहे. आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कमी तेल देखील घालू शकता. पण मला एवढंच तेल आवडतं आणि ते शेंगदाणे घातल्यामुळे थोडं जास्त तेल यामध्ये तुम्हाला दिसत असेल. तर मी कमीच प्रमाणात तेल वापरते. तर आपली भाजी रेडी झाल्यानंतर अशी दिसत होती आणि मी जेवायला घेतलं आहे. मला खूप जास्त बाय बाय. चला मग या जेवायला. बाय बाय.